हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 26 जूनच्या एपिसोडमध्ये आजपर्यंतचा सगळ्यात भारी ट्विस्ट आलाय. ज्या क्षणाची आपण सगळे आतुरतेने वाट पाहत होतो, शेवटी तो क्षण आलाय. फ्रेंड्स, कृष्णाने स्पर्धा जिंकलीये, पूजा तोंडावर आपटलीये आणि रांगणे पाटलांच्या तिजोरीच्या चाव्या कृष्णाला मिळाल्या आहेत. एवढंच नाही तर कृष्णाने ठरवलंय की मी आता पूजाला वठणीवर आणणार, तिचा माज उतरवणार, तिला घरातील शांतता भंग करू देणार नाही. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. कृष्णाला स्वतः देवी आईने मदत केली. कृष्णाने अग्निपरीक्षा पार केली. रस्ता जळत होता. या आगीतून अनवाणी पायाने ती चालत गेली. पूजा तिच्या आधी मंदिरात पोहोचली होती, तरी कृष्णा तिच्या आधी मंदिरात गेली. मग हा चमत्कार घडला तरी कसा? कृष्णाला देवी आईने कशी मदत केली? कृष्णा कशी जिंकली? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच समर पूजाला सांगतो, मी कृष्णाच्या वाटेत खूप अडथळे आणतोय, तरीसुद्धा कृष्णा मंदिराच्या दिशेने जातीये, तू लवकर ये. पूजाला मोठा धक्काच बसतो. पूजा चिडून म्हणते, समर, मला काही माहीत नाही. तुला वाटत असेल तर त्या कृष्णाला जाळून टाक, पण ती मंदिरात नाही पोहोचायला पाहिजे. समर म्हणतो, ठीक आहे पूजे, आता मी सगळं माझ्या मनाने करतो, तू नको टेन्शन घेऊ. कृष्णा मंदिरात पोहोचणार नाही. इकडे सावित्री पूजाला विचारते, काय झालं पूजे? पूजा सांगते, आई, ती कृष्णा मंदिराच्या जवळ पोहोचलीये. समरला मी तिची व्यवस्था करायला सांगितलीये, चल लवकर. तर सावित्री म्हणते, पूजे, आता आपण मंदिराच्या जवळ पोहोचलोय. जर कुणी आपल्याला पाहिलं ना, तर तुला ही स्पर्धा जिंकण्याचा मान नाही मिळणार. त्यामुळे आता तू डोक्यावर ही टोपली घे. पूजाला मोठा धक्काच बसतो. पूजा म्हणते, पण आई. तर सावित्री तिला समजावून सांगते, पूजय, तुला ही स्पर्धा जिंकायची ना, मग थोडे कष्ट सहन करावेच लागतील. ही टोपली आता तुला डोक्यावर घ्यावी लागेल, तोपर्यंत मी घरी जाऊन येते. असं म्हणून सावित्री पूजाच्या डोक्यावर ही टोपली देते. पूजाला खूप त्रास होत असतो. सावित्री म्हणते, पूजा, बिगी बिगी जा. पूजा चिडून म्हणते, येथे एक पाऊल टाकता येत नाहीये आणि बिगी बिगी जा सांगतीये. पूजा कशीबशी मंदिराच्या दिशेने निघते आणि इकडे सावित्री ही देवी आईला प्रार्थना करते की माझ्या पूजेला जिंकू दे आणि ती घराकडे पळून जाते. इकडे कृष्णासुद्धा मंदिराच्या दिशेने येत असते आणि आत्ताच समरने तिच्या वाटेत दगड टाकलेले असतात. कृष्णाच्या पायाला त्रास होत असतो, तरीसुद्धा कृष्णा ही चालत असते आणि तेवढ्यात समर चक्क कृष्णाच्या वाटेमध्ये आग लावतो. तेथे काही सुकलेली झाडाची पानं असतात. समर त्यावर काडीपेटी फेकून देतो आणि ही पानं जळू लागतात आणि समर खूप खुश होतो. पूजा ही नक्की जिंकणार असं त्याला वाटतं. कृष्णा पाहते तर तिला जबर धक्काच बसतो की तिचा रस्ता चक्क जळतोय, तिच्या रस्त्यात आग लागलीये. कृष्णा विचार करते, देवी आई, हे सगळं काय आहे? माझ्या रस्त्यात चक्क आग, एवढी संकट काय येत आहे? कृष्णाला तेवढ्यात आठवतं की बाळजाबाईने तिला सांगितलं होतं की रस्त्यात तुला थांबता येणार नाही, मागे वळता येणार नाही. जो रस्ता तू पकडलाय त्याच रस्त्याने तुला देवी आईच्या मंदिरात जावं लागेल. कृष्णा खूप दुःखी होते आणि म्हणते, मी आता माझा रस्ताही बदलू शकत नाही, थांबूही शकत नाही, मागेही जाऊ शकत नाही. देवी आई, तू माझी एवढी अवघड परीक्षा का घेतीये? आता तूच मला रस्ता दाखव. समर हे सगळं पाहत असतो आणि म्हणतो, कृष्णे, आता जर तुला मंदिरात जायचं असेल ना, तर तुला ही अग्निपरीक्षा द्यावीच लागेल आणि आज माझी पूजा जिंकणार. तुला रांगणे पाटलांच्या तिजोरीच्या चाव्या हव्या होत्या ना, त्या तुला काही मिळणार नाही. चाव्या माझ्या पूजालाच मिळणार, तीच ही स्पर्धा जिंकणार, अशी बडबड समर करत असतो. आणि इकडे कृष्णा ही हाक मारते, कुणी आहे का? कुणी आहे का? प्लीज मला मदत करा, कुणी आहे का? पण आजूबाजूला कुणीच नसतं, फक्त समर असतो. आणि समर हा एखाद्या राक्षसासारखा कृष्णाकडे पाहत असतो. समरला असं वाटतं, कृष्णा ही अग्निपरीक्षा नाही देऊ शकत, ही आग पार करून ती नाही पुढे जाऊ शकत आणि कृष्णासुद्धा तेथेच थांबलेली असते. आता या आगीतून कसं जायचं? कारण कृष्णाने चप्पलसुद्धा घातलेली नाहीये, ती अनवाणी चालतीये. या आगीतून रस्ता कसा काढायचा, वाट कशी शोधायची, हाच प्रश्न कृष्णाला पडलेला असतो आणि ही आग वाढत असते आणि समर एखाद्या राक्षसासारखा तिच्याकडे पाहत असतो. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खरंच खूप भारी आहे.
शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा. आणि इकडे बाळजाबाई आणि दलपत देवी आईच्या मंदिरात असतात. तेवढ्यात जयकांत धावत पळत मंदिरात येतो. बाळजाबाई विचारते, काय झालं जयकांत? तर जयकांत सांगतो, काकीसाहेब, घात झाला. ती पूजा मंदिरापर्यंत येऊन पोहोचलीये. हे ऐकून बाळजाबाईला जबर धक्काच बसतो. तर दलपत विचारतो, आपल्या धाकट्या सुनबाई कृष्णा कोठे? जयकांत सांगतो, कृष्णा तर लांब लांबपर्यंत कोठेच दिसत नाहीये, फक्त पूजा दिसतीये. पूजाने सगळं सामान सुद्धा आणलंय, डोक्यावर टोपली सुद्धा आहे. संपलं संपलं सगळं. याचा अर्थ आता पूजा जिंकणार आणि घराच्या तिजोरीच्या चाव्या तिच्या हातात जाणार, म्हणजे आपल्या सगळ्यांना भीक लागेल. बाळजाबाई म्हणते, नाही जयकांत, असं काहीच होणार नाहीये. आणि बाळजाबाई ही देवी आई समोर जाऊन हात जोडते आणि म्हणते, देवी आई, तुझ्यापासून काही लपलेलं नाहीये. तुला माहितीये की कृष्णाने मनोभावे ही स्पर्धा पूर्ण केली आहे. स्पर्धेचे सगळे नियम पाळले आहेत. तुझी सगळी सेवा केली आहे. कृष्णासाठी ही स्पर्धा म्हणजे तुझी सेवा आहे. तिला तिजोरीच्या चाव्या जिंकण्यामध्ये काही रस नाहीये. पण पूजाने नक्कीच चुकीची कामं केली असतील, लबाडी केली असेल. तुला सगळं माहिती आहे ना. कृष्णाच्या निर्मळ भक्तीला साथ दे. पूजाच्या चुकीच्या गोष्टींना साथ देऊ नकोस. तिला शिक्षा दे, अशी प्रार्थना बाळजाबाई करते. जयकांत म्हणतो, आत्तापर्यंत पूजा पोहोचली असेल. आणि हे तिघेही दरवाजाकडे डोळे लावतात. इकडे कृष्णा अजूनही जागेवरच उभी असते आणि आता पुढे कसं जायचं हा प्रश्न तिला पडलेला असतो. कृष्णा म्हणते, देवी आई, आता मी पुढे कशी जाऊ? मला तुझी सेवा करायची आहे. तूच मला साथ दे. कृष्णा जोरात ओरडते, कुणी आहे का? कुणी आहे का? मदत करा, माझी मदत करा. परंतु लांब लांबपर्यंत कुणीही नसतं. आणि समर हा निर्लज्जासारखा म्हणतो, कृष्णे, येथे तुझी मदत करायला कुणीच नाहीये, फक्त मी आहे. आणि मी काही तुझी मदत करणार नाहीये. कितीही ओरडली ना तरी सुद्धा आता बस येथच, नाहीतर दे अग्निपरीक्षा. कृष्णा बिचारी ढसाढसा रडत असते. कृष्णाला मी ही स्पर्धा हरेल, मला तिजोरीच्या चाव्या नाही मिळणार याचं दुःख होत नसतं, तर मला देवी आईची सेवा नाही करता येणार, मला मंदिरात नाही पोहोचता येणार. आणि जर पूजा जिंकली, तिला जर तिजोरीच्या चाव्या मिळाल्या, तर आपल्या घराची काय अवस्था होईल याची काळजी वाटत असते. त्यामुळे कृष्णाला खूप वाईट वाटतं. कृष्णा आपले डोळे बंद करते आणि तेवढ्यात देवी आई तिला दर्शन देते. कृष्णा खूप खुश होते आणि म्हणते, कळलं मला देवी आई, तुम्हाला हेच सांगते ना की ही अग्निपरीक्षा दे, मी तुझ्या पाठीशी आहे. ठीक आहे देवी आई, जर तुझी हीच इच्छा असेल ना की मी ही अग्निपरीक्षा द्यावी, तर मी ही अग्निपरीक्षा द्यायला तयार आहे. असं म्हणून कृष्णा चक्क या आगीतून चालण्याचा निर्णय घेते. समरला हे पाहून जबर धक्काच बसतो. फ्रेंड्स, खरंच हा सीन खरंच खूप भारी आहे. तुमच्या अंगावर सुद्धा काटा येईल. तुम्हाला सुद्धा खूप भारी आवडेल हा सीन. कारण कृष्णा ही देवी आईच्या भक्तीत तल्लीन झाली आहे. समोर कितीही मोठं संकट असलं तरीसुद्धा हे संकट पार करून जायचं. मागे वळून पाहायचं नाही, घाबरायचं नाही, थांबायचं नाही. आता थांबायचं नाही, असं कृष्णाने ठरवलेलं असतं. आणि कृष्णा देवी आईच्या नावाचा उदो उदो करते. देवी आईच्या नावाने उदो उदो. आणि चक्क या आगीतून ती आपली वाट पुढे काढते. या आगीतून चालते अनवाणी पायाने. तिने पायात चपला घातलेल्या नसतात, तिच्या पायात काही नसतं, तरीसुद्धा कृष्णा ही अनवाणी पायाने चक्क आगीत पाय ठेवते. या जळत्या झाडांच्या पानावर पाय ठेवते. कृष्णाला त्रास होत असतो, कृष्णाचे पाय भाजत असतात, तरीसुद्धा कृष्णाने ठरवलेलं असतं, मी हे अग्निपरीक्षा पार करणारच, मी जिंकणारच, मंदिरात जाऊन देवी आईची सेवा करणारच. आणि हे सगळं पाहून समरला जबर धक्काच बसतो. त्याचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही की कृष्णा चक्क आगीतून चालतीये, अग्निपरीक्षा देतीये. तो आवासून कृष्णाकडे पाहतच असतो. आणि कृष्णा या आगीतून चालत असते. तिच्या पायाला त्रास होत असतो, तिचे पाय पोळत असतात, तिला चटके बसत असतात, पण कृष्णा काही थांबत नाही आणि ही आग पार करते. त्यामुळे समरला जबर धक्काच बसतो आणि कृष्णा ही या आगीतून पुढे निघून जाते. कृष्णा देवी आईचे आभार मानते. देवी आई, तुझे खूप खूप आभार, तू मला ही अग्निपरीक्षा पार करण्यासाठी मदत केली. आणि मग कृष्णा मंदिराच्या दिशेने पुढे जाते. समर कृष्णाकडे पाहतच राहतो आणि म्हणतो, अरे देवा, या कृष्णाने अग्निपरीक्षा सुद्धा दिली, आगीतून चालत गेली आणि आता मंदिराकडे जातीये. माझी पूजू डार्लिंग मंदिरात पोहोचली असेल की नाही, आता जाऊन पाहावं लागेल. असं म्हणून समर
हा पूजाकडे धाव घेतो आणि इकडे बाळाजाबाई, दलपत आणि जयकांतला मोठा धक्काच बसतो, कारण पूजा ही मंदिराच्या पायथ्याशी पोहोचते. बाळाजाबाईला खूप वाईट वाटतं आणि पूजा निर्लज्जासारखी तिच्याकडे पाहून हसू लागते. बाळाजाबाई खूप दुःखी होते की कृष्णा नाही पोहोचली आणि ही पूजा मंदिरात पोहोचलीये. पूजा ही बाळाजाबाईला म्हणते, काय झालं बाळाजाबाई, तुमच्या लाडक्या सुनेऐवजी मला येथे पाहून तुम्हाला धक्का बसला का? पण टेन्शन घेऊ नका, आजपर्यंत ही पूजा कोणतीही स्पर्धा हरलेली नाहीये. ही स्पर्धा सुद्धा हरणार नाही. मी ही स्पर्धा जिंकणार आणि रांगणे पाटलांच्या तिजोरीच्या चाव्या सुद्धा. तुम्ही फक्त एवढं काम करा, तिजोरीच्या चाव्या तयार ठेवा. असं म्हणून पूजा एखाद्या राक्षसींसारखी हसू लागते. बाळाजाबाईला खूप वाईट वाटतं, खूप दुःखी होते ती. दलपत, जयकांत सुद्धा दुःखी होतात आणि मग पूजा ही मंदिराची एक एक पायरी चढत चढत पुढे येत असते, परंतु अजूनही कृष्णा मंदिरात पोहोचलेली नसते. म्हणजे जर पूजा ही मंदिरात आधी पोहोचली तर ती बाकीची कामंसुद्धा आधी करणार आणि तीच जिंकणार. त्यामुळे बाळाजाबाईला खूप वाईट वाटतं. पूजा ही मंदिराची एक एक पायरी चढत असते, परंतु डोक्यावर जास्त वजन असल्यामुळे ती हळूहळू येत असते आणि तेवढ्यात समर मंदिरात पोहोचतो आणि पूजा ही मंदिरात पोहोचलीये हे पाहून समरला खूप आनंद होतो. समर म्हणतो, अरे वा पूजू डार्लिंग, पोहोचलीस का तू मंदिरात? अगं तूच जिंकलीये, कारण कृष्णा अजून लांब लांबपर्यंत दिसत नाहीये. पूजाला खूप आनंद होतो. ती समरकडे पाहते. बाळाजाबाई, जयकांत, दलपत खूप चिडतात. पूजा ही समरकडे पाहत पाहत वर येत असते, पायऱ्या चढत असते. समर खूप खुश असतो आणि त्याच वेळेस एंट्री होते आपल्या कृष्णाची. कृष्णा सुद्धा मंदिरात पोहोचते, पण पूजा ही 4-5 पायऱ्यावर असते आणि कृष्णा अजून पायथ्याशीच असते. समर कृष्णाकडे पाहतो. कृष्णा पाहते की पूजा आपल्या आधी मंदिरात पोहोचलीये, त्यामुळे कृष्णालाही मोठा धक्का बसतो. समर म्हणतो, पूजा चल लवकर, कृष्णा अजून खालीच आहे. तू मंदिराच्या उंबरठ्याजवळ पोहोचलीये, ये लवकर, तूच जिंकणार आहे पूजा, ये लवकर. कृष्णा हे पाहते आणि कृष्णाला खूप वाईट वाटतं. कृष्णा विचार करते, देवी आई, पूजा माझ्या आधी मंदिरात पोहोचली, याचा अर्थ स्पर्धा तीच जिंकणार. जाऊ दे, शेवटी तेच होणार जी तुझी इच्छा आहे आणि माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू जे करशील ते योग्यच करशील. असा विचार करून कृष्णा सुद्धा मंदिराच्या पायऱ्या चढू लागते. पूजा मंदिराच्या पायऱ्या चढत असते. देवी आई हे सगळं पाहत असते. देवी आईने सगळं पाहिलंय की कृष्णाने इमानदारीने सगळं केलंय आणि पूजाने फक्त बैमानी केली आहे. त्यामुळे शेवटी देवी आई चमत्कार घडवतेच. फ्रेंड्स, ते म्हणतात ना की देवतारी त्याला कोण मारी, आणि शेवटी विजय हा सत्याचाच होतो. पूजा ही मंदिराची शेवटची पायरी चढणार इतक्यात देवी आई आपला चमत्कार दाखवते आणि पूजाचा पाय मुरगाळतो. त्यामुळे पूजाला त्रास होतो, पूजाचा तोल जातो आणि पूजाच्या डोक्यावरून ही टोपली खाली पडते. पूजा जोरात ओरडते, आई ग, आणि त्यामुळे सगळ्यांना जबर धक्का बसतो. समरचा विश्वासच बसत नाही की मंदिराच्या शेवटच्या पायरीवरून पूजाच्या हातून ही टोपली खाली पडलीये. पूजा ओरडते, समर ती टोपली पकड. समरला काय करावं ते कळतच नाही. कृष्णा आपल्या पायऱ्या चढत असते. बाळाजाबाईला खूप आनंद होतो की शेवटी देवी आईने खऱ्याची बाजू घेतलीच आणि खोट्याच्या माथी चांगलाच धोंडा टाकला. पूजा म्हणते, समर ती टोपली घे. समर पूजाच्या दिशेने धावत येतो. कृष्णा आपल्या पायऱ्या चढत असते. तिला काही फरक पडत नाही की दुसरीकडे काय होतंय. समर पूजाजवळ येतो. पूजा म्हणते, मला सोड, ती टोपली घेऊन ये. समर त्या टोपलीजवळ जातो आणि इकडे कृष्णा एक एक करून पायऱ्या चढत असते. बाळाजाबाई हे सगळं पाहते. बाळाजाबाई देवी आई समोर येते. हात जोडून म्हणते, देवी आई काही पण कर, पण कृष्णाला ही स्पर्धा जिंकून दे, कारण कृष्णाने खूप मेहनत केली आहे. तिने इमानदारीने सगळं केलंय, तुझ्या भक्तिभावासाठी सगळं केलंय आणि पूजाने फक्त लबाडी केली आहे. आता तूच सगळा न्याय कर आणि कृष्णालाच ही स्पर्धा जिंकू दे. बाळाजाबाईच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. बाळाजाबाई रडत असते आणि देवी आईला प्रार्थना करते की कृष्णाच्याच हाती विजय मिळू दे. आणि कृष्णा एक एक करून पायऱ्या चढत असते. पूजा आणि समर पुन्हा एकदा पहिल्या पायरीजवळ येतात. ही टोपली उचलतात. समर पूजावर खूप चिडतो आणि म्हणतो, ए पूजे, तुला काय अक्कल वगैरे ऐक नाही ग? शेवटच्या पायरीवरून खाली पडलीस, मूर्ख कुठली. तर पूजा चिडून म्हणते, ए समर, माझा मूर्खपणा काढतोस?
तू काय कामाचा आहे रे? बिनकामाचा कुठला बैल? अक्कल नाही का तुला? तुला म्हटलं होतं ना त्या कृष्णाला मंदिरात येऊ द्यायचं नाही, मग ती कशी आली? एक काम धड जमत नाही तुला, बिनकामाचा बैल कुठला? समरला खूप राग येतो आणि समर म्हणतो पूजे, आणि तो चक्क पूजाच्या थोबाडीत मारण्यासाठी हात उचलतो. पूजाला खूप राग येतो. पूजा चिडून म्हणते तुझी एवढी हिंमत, माझ्यावर हात उचलला? समर चिडून म्हणतो गप्प बसायचं. पूजे, अजूनही तू हरलेली नाहीये, अजून सुद्धा तुला जिंकण्याची संधी आहे. चल लवकर टोपली डोक्यावर ठेव आणि आतमध्ये जा, तू अजूनही जिंकू शकते. असं म्हणून समर हा मंदिराकडे पाहतो तर कृष्णा ही चक्क मंदिरात गेलेली असते. तिने मंदिरात एंट्री घेतलेली असते. पूजा आणि समरला जबर धक्काच बसतो. दोघे मंदिराकडे एकटक पाहतच राहतात आणि इकडे पूजा ही बाहेर असतानाच कृष्णा ही कशीबशी मंदिरात पोहोचते. शेवटी तिचे पाय पोळले आहेत, त्यामुळे तिला खूप त्रास होत असतो. कृष्णाच्या डोळ्यात पाणी असतं, तिच्या चेहऱ्यावर त्रास असतो. पण कृष्णा पूजाच्या आधी मंदिरात पोहोचलेली असते, त्यामुळे बाळजाबाईला खूप आनंद होतो आणि तिच्या डोळ्यातून हा आनंद वाहत असतो. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू असतात, त्यामुळे कृष्णाही खुश होते. बाळजाबाई म्हणते कृष्णे, तू आलीस, चल बाकीची कामं पटापट करून घे, ही स्पर्धा तुलाच जिंकायची आहे. बाळजाबाई कृष्णाला ही टोपली खाली उतरवण्यासाठी मदत करते आणि दलपत हा जयकांतला सांगतो जयकांत, काही झालं तरीसुद्धा त्या पूजाने आतमध्ये यायला नको, ही स्पर्धा जिंकायला नको. तर जयकांत म्हणतो अहो पप्पा, पण ती आली आहे मंदिरापर्यंत, आता काय करायचं? तर दलपत म्हणतो जयकांत शेठ, ते तुम्ही ठरवायचं, जा. जयकांत म्हणतो ठीक आहे, आणि जयकांत हा रागारागाने बाहेर येतो. इकडे कृष्णा मंदिर साफ करण्याची तयारी सुरू करते. समरने पूजाच्या डोक्यावर टोपली ठेवलेली असते आणि पूजा मंदिरात येण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यात जयकांत हा मंदिराच्या बाहेर येतो आणि पूजाचा रस्ता अडवतो. पूजा खूप चिडते, जयकांतकडे रागारागाने पाहते आणि इकडे कृष्णाने मंदिराची साफसफाई सुरू केलेली असते. झाडूने ती संपूर्ण मंदिर साफ करत असते. बाळजाबाई आणि दलपतचं तिच्यावर लक्ष असतं. कृष्णा एवढी त्रासात असताना सुद्धा मनोभावे ही सगळी सेवा करत असते आणि इकडे जयकांत चक्क पूजाचा रस्ता अडवतो. समर धावत पळत येतो. पूजा म्हणते जयकांत हो माझ्या वाटेतून दूर. तर जयकांत म्हणतो पूजे, तू मंदिरात जायचं नाहीये, ही स्पर्धा कृष्णा जिंकणार, तू नाही जिंकणार. समर चिडून म्हणतो ए जयकांत, वय बाजूला, माझ्या बायकोची वाट अडू नको. तर जयकांत चिडून म्हणतो ए बायकोच्या बाईला, वय बाजूला. जयकांतला खूप राग येतो. पूजा सुद्धा चिडते. पूजा म्हणते समर, या जयकांतचा माज लय वाढलाय, याला आत्ताच्या आत्ता बाजूला कर. जयकांत म्हणतो अरे हात तर लावून दाखव, येथेच आडवा नाही केला ना तर जयकांत रांगणे पाटील नाव नाही सांगणार. समर म्हणतो आत्ताच्या आता बाळजाबाईला सांगल बरं का, बाळजाबाई म्हणाली होती की कोणालाही मदत करायची नाही. जयकांत म्हणतो ए जाय रे, तू किती मदत केली तुझ्या बायकोला माहिती आहे मला. तर पूजा चिडून म्हणते जयकांत सोड माझा रस्ता. पण जयकांत काय ऐकत नाही, पूजाला तेथेच थांबवून ठेवतो आणि कृष्णा संपूर्ण मंदिराची साफसफाई करते, मंदिर झाडून घेते आणि मग बाळजाबाई तिला सांगते कृष्णा, आता मंदिर चांगलं स्वच्छ करायचंय. कृष्णा पाणी आणण्यासाठी बादली घेते आणि मंदिराच्या बाहेर जाते. बाळजाबाई म्हणते आता फक्त 25 मिनिटंच राहिली आहेत. इकडे मंदिराच्या बाहेर चांगलीच हाणामारी सुरू असते. जयकांत हा पूजाला काही मंदिरात जाऊ देत नाही. समर त्याला दूर करण्याचा प्रयत्न करत असतो. समर म्हणतो तुला तर आज कृष्णाचा लय पुळका आलेला दिसतोय. जयकांत सांगतो ह आलाय पुळका, कारण मला या पूजाला जिंकू द्यायचं नाहीये. पूजा म्हणते जयकांत सोड, त्याचे परिणाम वाईट होतील. जयकांत म्हणते हाडग, तुला कोण घाबरतं, तुला मंदिरात जाऊ देणार नाही मी आज. समर म्हणतो सोड जयकांत. तेवढ्यात कृष्णा बाहेर येते पाणी भरण्यासाठी. समर म्हणतो कृष्णे, हा आम्हाला मंदिरात जाऊ देत नाहीये. कृष्णा ही जयकांतला विचारते जयकांत हे तू काय करतोयस? जयकांत म्हणतो कृष्णे, आज मी या पूजाला मंदिरात जाऊ देणार नाही. तर कृष्णा ही त्याला समजवण्याचा प्रयत्न करते, ही देवी आईची भक्ती आहे आणि मला चुकीच्या पद्धतीने ही स्पर्धा जिंकायची नाहीये, पूजाला आतमध्ये येऊ दे. जयकांत म्हणतो अगं पण ही चीटिंग करतीये ना. तर पूजा चिडून म्हणते मी चीटिंग केलेली नाहीये. कृष्णा म्हणते जयकांत जाऊ दे तिला, मी बाळजाबाईला नाव सांगेल बरं. बाळजाबाईचं नाव ऐकताच जयकांत गप्प बसतो आणि पूजा आतमध्ये निघून जाते आणि कृष्णा पाण्याची बादली घ्यायला जाते. जयकांत आणि समर एकमेकांकडे रागारागाने पाहत असतात. तेवढ्यात कृष्णा पाण्याची बादली घेऊन वर येत असते
तर समर हा जाणून बुजून कृष्णाच्या बादलीला लाथ मारतो आणि ही बादली खाली पडते. जयकांत चिडून म्हणतो, पाहिलंस का कृष्णे, तुला लई वेळेस सांगितलेलं आहे, ही दुनिया भल्याची नाहीये, येथे जशास तसं वागावं लागतं, पण तू माझं कधीच ऐकत नाही. पाहिलं का, या समरने जाणून बुजून तुझी बादली खाली पाडली, आता काय करायचं? कृष्णाला हे माहीत असतं. कृष्णा समरकडे रागारागाने पाहते. समर म्हणतो, नाही कृष्णे, मी जाणून बुजून नाही केलं, चुकून धक्का लागला. तर कृष्णा ही जयकांतला म्हणते, जाऊ दे जयकांत, ज्याची कर्म त्याच्याकडे. आणि समर, एक लक्षात ठेवायचं, यानंतर माझ्या बादलीला धक्का लावला तर तुझं मुस्काट फोडेल मी, इकडचं मुस्काट तिकडं करल. समर चांगलाच घाबरतो. कृष्णा ही पुन्हा एकदा पाण्याची बादली भरायला जाते. जयकांत म्हणतो, काय रे बायकोचं बैल, फाटली वाटतं, घाबरला की काय? तर जयकांतला समर म्हणतो, मग कृष्णाने जेव्हा बाळजाबाईचं नाव काढलं तेव्हा तू कसा घाबरला होता रे, पाळलेल्या कुत्र्या? जयकांत आणि समर हे दोघे एकमेकांच्या अंगावर धावून जातात. जयकांत समरची कॉलर पकडतो आणि म्हणतो, लायकीत राहायचं बरं का? समर म्हणतो, थांब र, माझी बायको एकदा जिंकली ना, मग मी तुला माझी लायकी दाखवतो आणि मग तुझी सुद्धा लायकी दाखवतो. फक्त थोडा वेळ, कारण आज माझी पूजा जिंकणार आहे. असं म्हणून समर आतमध्ये निघून जातो. जयकांत खूप चिडतो आणि इकडे पूजा, कृष्णाने आधीच मंदिराची स्वच्छता केली आहे तरी मंदिर साफ करण्याचं नाटक करते. आणि तेवढ्यात कृष्णा ही पाण्याची बादली घेऊन तेथे येते आणि पूजा याच बादलीतून पाण्याचा सडा टाकते. बाळजाबाई विचारते, ए पूजे, हे काय करतेस? तर पूजा म्हणते, पाण्याचा सडा टाकतीये. आता 10 तांब्याने टाकला काय आणि 1 तांब्याने टाकले काय, सेमच ना. म्हणजे पूजाने मंदिराची साफसफाई केली आणि पूजा ही बाकीची कामं करू लागते आणि बिचारी कृष्णा पोचाने संपूर्ण मंदिर स्वच्छ करत असते. दलपत म्हणतो, बाळजाबाई, ही पूजा आपल्या समोरच चिटिंग करतीये आणि तुम्ही सहन करताय? तर बाळजाबाई म्हणते, दलपत भाऊजी, जर जुनी बाळजा असती ना तर आत्तापर्यंत तिचं तंगडं मोडलं असतं. पण कृष्णा म्हटलीये ना की ही देवी आईची भक्ती आहे आणि देवी आई सगळं पाहतीये, त्यामुळे जो निर्णय घेईल आता देवी आईच घेईल, माझ्या हातात काहीच नाहीये. आणि कृष्णा संपूर्ण मंदिराची पोचाने साफसफाई करत असते आणि तोपर्यंत पूजा ही चक्क रांगोळी काढायला सुद्धा लागते, कारण तिने तर मंदिराची साफसफाई केली आहे. कृष्णाने झाडलेलं असताना 4 वेळेस झाडू मारला, झाडून झालं. कृष्णाने आणलेल्या पाण्याच्या बादलीतूनच सडा टाकला, मंदिराची स्वच्छता झाली. आणि आता ती चक्क रांगोळी काढत असते आणि ही रांगोळी सुद्धा ते छापे असतात ना, त्या छाप्याच्या मदतीने रांगोळी काढते, म्हणजे तिची रांगोळी सुद्धा 1 मिनिटात होणार. बाळजाबाई हे सगळं पाहत असते. बाळजाबाईला खूप भीती वाटते आणि कृष्णा बिचारी अजून पोछाच मारत असते. पूजाची रांगोळी सुद्धा काढून होते आणि मग कृष्णा रांगोळी काढायला सुरुवात करते. पूजा हिने छाप्याची रांगोळी काढलेली असते, पण कृष्णा मात्र एकदम प्रॉपर रांगोळी काढत असते देवी आई समोर आणि एकदम हळूहळू निवांत. बाळजाबाई म्हणते, कृष्णा घाई कर, ही स्पर्धा तुलाच जिंकायची आहे, ती पूजा जिंकेल नाही तर. कृष्णा म्हणते, बाळजाबाई, माझ्यासाठी ही देवी आईची सेवा आहे आणि ती मनोभावेच व्हायला पाहिजे, चांगली व्हायला पाहिजे. मी पूजासारखी लबाडी नाही करू शकत, घाईघाई नाही करू शकत. जे होईल ना ते देवी आईच्या मर्जीनेच होईल आणि माझा देवी आईवर पूर्ण विश्वास आहे. देवी आई जे करेल ते चांगलंच करेल. कृष्णाची रांगोळी सुरू असते तोपर्यंत पूजा दिवे लावायला सुद्धा सुरुवात करते. आता पूजा मोजून 25 दिवे लावते, परंतु ती बोलते, मी 500 दिवे लावतीये, दिव्यांचं सुद्धा बजेट नाहीये. आणि आपली पूज्जू एवढं भारी काम करतीये हे पाहून समरला खूप आनंद होतो. समर म्हणतो, वा वा पूजा डार्लिंग, झालं झालं, तूच जिंकली. कृष्णा ही अजूनही रांगोळीच काढत असते. पूजाने जी छाप्याची रांगोळी काढली आहे ना, या रांगोळीमध्ये सुद्धा ती रंग भरते. कृष्णाला काही घाई नाहीये. मग रांगोळी काढून झाल्यावर कृष्णा सुद्धा दिवे लावायला सुरुवात करते, पण तोपर्यंत पूजाचे दिवे लावून झालेले असतात जवळपास. कृष्णा आणि पूजा दोघीही दिवे लावत असतात. दलपत जयकांतला म्हणतो, जयकांत शेठ, आता असं दिसतंय की पूजा जिंकणार. रांगणे पाटलांच्या वाड्याला नवीन मालकीन मिळणार, तिचा शेवटचा दिवा राहिलाय. आणि पाहता पाहता पूजा शेवटचा दिवा सुद्धा लावून टाकते. पूजाला खूप आनंद होतो. बाळजाबाईला वाईट वाटतं. समोर खुश होतो. कृष्णा दिवेच लावत असते. पूजा म्हणते, बाळजाबाई, मी 500 दिवे लावलेत, मी सगळी कामं केली आहेत. आता तुम्ही ऑफिशियली डिक्लेअर करून टाका की मीच ही स्पर्धा जिंकली आहे
आणि मला तिजोरीच्या चाव्या देऊन टाका. बाळजाबाई चिडून म्हणते, पूजे, अजूनसुद्धा 5 वाजायला 10 मिनटं बाकी आहेत आणि जोपर्यंत वेळ संपत नाही तोपर्यंत कोण जिंकलं हे सिद्ध होणार नाही. त्यामुळे तोंड बंद ठेव. पूजा गप्प बसते आणि मग कृष्णा दिवे लावतच असते. समर काउंटडाऊन सुरू करतो. आता फक्त शेवटचे 10 सेकंद बाकी आहेत. कृष्णाचे सुद्धा 7-8 दिवे बाकी असतात. कृष्णा कसलीच घाई करत नाही, निवांत दिवे लावत असते आणि समर काउंटडाऊन सुरू करतो. 10, 9, 8, 7. बाळजाबाई, जयकांत, दलपतला खूप टेन्शन येतं. पूजाला सुद्धा टेन्शन येतं. फक्त कृष्णाला टेन्शन नसतं. आणि समर 3, 2, 1 म्हणेपर्यंत कृष्णा आपले सगळे दिवे लावते. बाळजाबाईच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतो. कृष्णा म्हणते, बाळजाबाई, दिवे लावून झाले आहेत. बाळजाबाई म्हणते, पूजा आणि कृष्णा, तुम्ही दोघींनी सगळी कामं पूर्ण केली आहेत. आता देवी आईच्या ओटी भरण्याचं सामान बाहेर काढा. आणि मग या दोघीही देवी आईची ओटी भरण्याचं जे ताट असतं ते तयार करतात. तेवढ्यात गुरुजी तेथे येतात, सगळ्यांना नमस्कार करतात आणि विचारतात, झाली का महाआरतीची तयारी? बाळजाबाई म्हणते, हो गुरुजी, माझ्या दोन्ही सुनबाईंनी ही तयारी केली आहे. आता तुम्ही ओटीचं सगळं सामान आहे की नाही ते चेक करून घ्या. आणि गुरुजी पूजा आणि कृष्णाच्या टोपलीमध्ये देवी आईची ओटी भरण्यासाठी सामान सगळं आहे की नाही हे चेक करत असते. आणि तेवढ्यात सावित्री आणि भक्ती तेथे येतात. सावित्री विचारते, ओ जावई बापू, माझी पूजा जिंकली ना? तर समर सांगतो, नाही हो सासूबाई, थांबा 2 मिनटं. गुरुजी कृष्णाचं जे ताट असतं ओटी भरण्याचं ते चेक करतात आणि देवी आईची ओटी भरण्यासाठी जे काही सामान हवं असतं ते सगळं सामान कृष्णाच्या या ताटात असतं. गुरुजी म्हणतात, कृष्णाच्या ताटात तर सगळं ओटी भरण्याचं सामान आहे. मग गुरुजी पूजाचं ताट चेक करतात तर पूजाच्या ताटामध्ये त्यांना काही वस्तू दिसत नाही. गुरुजी सर्वांना सांगतात, पूजाच्या ताटात तर ओटी भरण्याच्या काही वस्तू नाहीये. हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. समोर विचारतो, असं कसं होऊ शकतं गुरुजी? गुरुजी सांगतात, जे आहे तेच सांगतोय. देवी आईची ओटी भरण्यासाठी यामध्ये काजळ नाहीये, हिरव्या बांगड्या नाहीयेत आणि अजून काही सामान नाहीये. हे एवढं सामान कुठे गेलं? पूजा आणि समरला मोठा धक्काच बसतो. तर बाळजाबाई ही पूजाला विचारते, पूजा, तू ओटीचं सामान चेक केलं नव्हतं का? घरातून बाहेर निघताना सगळं पाहिलं नव्हतं का? पूजाला काय बोलावं ते कळतच नाही. तर समर म्हणतो, अंगा, आत्ता लक्षात आलं, ते बाहेर टोपली खाली पडली ना, तेथे पडलेलं असेल. आणि समर बाहेर शोधायला जातो. बाळजाबाई सावित्रीला विचारते, सावित्रे, तुला ओटीसाठी काय काय सामान लागतं ते माहीत नाहीये का? सगळं सामान का नाही आणलं? तू सगळं सामान भरलं असेल ना? बाळजाबाई म्हणते, नाही, मी पूजाला काहीच मदत केली नाही, सगळं पूजाने स्वतःच केलं. भक्ती चिडून म्हणते, अगं आई, आता तरी खरं बोल, देवी आई समोर उभी आहे, आता कशाला खोटं बोलतेस? सावित्री भक्तीवर ओढून म्हणते, तू गब्बस ग. पूजा सुद्धा खूप चिडते. आणि तेवढ्यात समर तेथे येतो आणि सांगतो, बाहेर असं कोणतं सामान पडलेलं नाहीये. आणि मग बाळजाबाई ही गुरुजींना म्हणते, गुरुजी, आता तुम्हीच निर्णय द्या की महाआरतीचा मान कोणाला मिळणार? माझ्या कोणत्या सुनेने सगळं काम पूर्ण केलंय, आता तुम्हीच सांगा. त्यामुळे पूजा आणि समरला समजतं की आता आपण हरलोय. आपण ओटी भरण्याचं सगळं सामान आणलं नाही म्हणजे आपला पत्ता कट झालाय. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड या मालिकेच्या इतिहासातील आजपर्यंतचा सगळ्यात भारी एपिसोड होता. शेवटी खरेपणाचा विजय झाला, सत्याचा विजय झाला आणि खोटेपणाच्या डोक्यावर धोंडा पडला. आजचा एपिसोड खूप भारी होता. पुढील एपिसोडसुद्धा भारी असणार आहे. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कृष्णा जिंकणार, तिला चाव्या मिळणार, कृष्णा घरी येईल. पण कृष्णाची ही अवस्था पाहून, तिचे पाय भाजलेत, पायाला जखमा झाल्यात, पट्टी बांधली आहे, हे पाहून आपल्या दुष्यंतला खूप काळजी वाटेल. दुष्यंत विचारेल, हे कसं झालं? दुष्यंत कोठे गायब झाला होता देवाला माहीत, गेला होता वाटतं कारखान्याच्या कामावर. कृष्णा त्याला सांगेल, दुष्यंत सरकार, माझ्या पायाला दुखापत झाली आहे म्हणून पट्टी बांधली आहे. आणि इकडे पूजा आणि समर सावित्रीच्या घरी असतील. सावित्री ही पूजाला म्हणेल, पूजा, आता त्या घरात कृष्णाचं राज्य चालणार. आणि पूजा चिडून म्हणेल, मी तिचं राज्य जास्त दिवस चालू देणार नाही. आणि इकडे कृष्णा ही दुष्यंतला सांगणार, दुष्यंत सरकार, तुम्ही काळजी करू नका, मी आता त्या पूजाची ठासणार. मी त्या पूजाचा अन्याय सहन करणार नाही, तिला घराची शांती भंग करू देणार नाही.
मग आता कृष्णा पुढे काय करील हे पाहायला मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.